कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या नव्या जीआरच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगेंनी सरकारला आता नवा अल्टिमेटम दिलाय। आजच नवा जीआर लागू करा, अन्यथा 10 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगेंनी सरकारला दिलाय। जरांगे रायगडवर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी गेले होते आणि त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सरकारला हा नवा अल्टिमेटम दिलाय। राज्यातल्या मराठा आरक्षणाचा वाद आता मंडल आयोगावर येऊन ठेपलाय। मराठ्यांना कुणबी दाखले देण्याच्या जीआरला विरोध करत असाल तर ओबीसींचं 27% आरक्षण हे रद्द करण्याचा निर्वाणीचा इशारा जरांगेंनी दिलाय। मंडल आयोगाच्या अहवालालाच आव्हान देणार असल्याचं त्यांनी सांगितलं, तर मंडल आयोगाला कोणीही आव्हान देऊ शकत नसल्याचा दावा ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाड यांनी केलाय। आपली शपथ पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ओबीसींना पायदळी तुडवलं अशी जोरदार टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटमध्ये चर्चा न करता जीआर काढला। सरकारमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू आहे असे ते म्हणाले आणि ओबीसींवरील अन्यायाच्या विरोधात येत्या 5 फेब्रुवारीपासून ओबीसी नेते चैत्यभूमीपासून शक्ती प्रदर्शनाला सुरुवात करणार। मराठ्यांना कुणबी दाखले देण्यासंदर्भातल्या जीआरचा मसुदा तयार करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा केली नसल्याचा आरोप ओबीसी नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। मराठा समाजाचं सर्वेक्षण हे चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याचा आरोप भुजबळ यांनी केला। जात बदलून मराठा नाव पुसून आपल्याला आरक्षण पाहिजे आहे का असा सवाल भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांनी केलाय। कुणबी समाजावर आमचं प्रेम आहे, मात्र या लढ्यामध्ये मराठा आरक्षण कुठे आहे असा सवाल राणेंनी केलाय। कोकणामधल्या मराठ्यांना कुणबींचं प्रमाणपत्र नको आहे अशी जाहीर भूमिका राणे कुटुंबियांनी घेतली आहे। सरकारनं मराठा आंदोलन संपुष्टात आणण्यासाठी काढलेल्या अध्यादेशाला राष्ट्रीय ओबीसी महासंघानं चंद्रपूरमध्ये विरोध केला। सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं या अध्यादेशावर हरकती, आक्षेप आणि सूचना मागितल्यावर आता राष्ट्रीय ओबीसी महासंघ चंद्रपूरमधून मोठ्या संख्येनं आक्षेप आणि हरकती पाठवत आहे। मराठ्यांचं ओबीसीकरण थांबवण्याची मागणीही त्यांनी केली। पुण्यामध्ये मराठा कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं तयार केलेल्या मसुद्याची प्रत ही ओबीसी कार्यकर्त्यांनी जाळत आंदोलन केलं। सगळे सोयरे शब्दाचा समावेश या अध्यादेशात करण्याचा प्रस्तावित आहे आणि त्याला ओबीसींकडून विरोध होतोय। सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा यासाठी पुण्यामध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसमोर ओबीसी कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं।